गुडघा रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट म्हणजे काय? मित्रांनो, खूप गैरसमज आहेत गुडघ्याच्या सांधेरोपणाबद्दल. आपण आज हाच विषय घेऊन याच्यावर सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी डॉक्टर संतोष यादव, नी रिप्लेसमेंट अँड आर्थ्रोस्कोपी सर्जन, बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सातारा. आज माझ्या येणाऱ्या ओपीडी मधल्या लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत. गुडघ्याचं ऑपरेशन म्हणजे सांधा कापून नवीन सांधा बसवायला जातो का, किंवा गुडघ्याचं ऑपरेशन यशस्वी होतं का? तर नक्कीच यशस्वी होतं. गुडघ्याच्या सांधेरोपणाला 100% रिझल्ट आहे. जसे गाडीचे टायर्स 40-50 हजार किलोमीटर झाल्यानंतर झिजतात, तसेच नैसर्गिक गुडघ्याच्या सांध्यांची झीज हे होणारच आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे. मित्रांनो, गाडीचे जुने टायर बदलून नवीन टायर टाकल्यानंतर गाडीला आपण नवीन आयुष्य देतो. त्याच प्रकारे आपल्याला झीज झालेल्या सांध्यांसाठी नवीन आयुष्य देणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपल्याला गुडघ्याचं सांधेरोपण सर्जरी करणं गरजेचं आहे. गुडघ्याची रिप्लेसमेंट कधी करावी? जेव्हा आपल्या गुडघ्याच्या वेदना वाढतात, गुडघ्याला सूज येते, दैनंदिन क्रियामध्ये खाली बसणे, उठणे, चालणे हे अवघड होते, तसेच गुडघ्याला वक्रपणा असेल आणि कोणत्याही औषधाविना जर गुडघ्याच्या वेदना जात नसतील, तर ती योग्य वेळ आहे गुडघ्याचे सांधेरोपण करण्याची. मित्रांनो, गुडघ्याचं सांधेरोपण वयाच्या साधारण 50-60 नंतरच लागतं. जेव्हा आपला गुडघ्याच्या वेदना औषधाने राहत नाहीत, तेव्हा डॉक्टरांना दाखवून सांध्याची झीज ही संपूर्ण झालेली आहे का हे तपासून घेणं गरजेचं असते. हे तपासल्यानंतर किंवा गुडघ्याला वक्रपणा आला असेल तर आपल्याला सांधेरोपण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, खूप गैरसमज आहेत. गुडघ्याच्या सांधेरोपणामध्ये पूर्ण सांधा बदलला जातो का? कारण नी रिप्लेसमेंट, टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे सांधा बदलणे. सांधा बदलणे म्हणजे काय ते आपण आज विस्तृतपणे समजून घेऊया. गुडघ्याचा सांधा 3 हाडांपासून बनलेला असतो. नडगीचं हाड, फिमर, त्याच्यावर हे निळं आवरण असतं, त्याला कार्टिलेज म्हणतात. खालचं टिबिया बोन, त्याच्यावरही कार्टिलेजचं आवरण असतं. आणि या दोन्ही हाडांच्या मध्ये आपल्याला मेनिस्कस किंवा चकत्या असं म्हणतो. हे निळं आवरण आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यामुळे आपला सांधा वर्षानुवर्ष 50-60 पर्यंत आपल्याला साथ देतो. जेव्हा सांध्याची झीज होते किंवा सांध्याला मार लागल्यामुळे, इन्फेक्शनमुळे किंवा वयानुसार हे जसं कार्टिलेजचं आवरण झिजून निघून जातं किंवा सांधा संपूर्णपणे झिजतो, तेव्हा हे आवरण 100% निघून जातं आणि आपल्याला सांध्याच्या वेदना जास्त प्रमाणात वाढतात. जेव्हा सांध्यावरचं हे कार्टिलेज 100% निघून जातं, तीच योग्य वेळ आहे गुडघ्याचं सांधेरोपण किंवा नी रिप्लेसमेंट करण्याची. म्हणजे आपण नक्की काय करतो? तर हे हाडावरचं गेलेलं कार्टिलेजचं आवरण किंवा खालच्या हाडाचं कार्टिलेजचं आवरण पहिल्यासारखं रिस्टोअर करतो. कशा प्रकारे? विशिष्ट प्रकारच्या मशीनच्या साहाय्यानं आपण फिमर बोनला कट घेतो, तसेच टिबिया बोनला कट घेतो आणि संपूर्ण हाड न बदलता त्या हाडावर आपल्याला फिमर बोनला अशा प्रकारचं इम्प्लांट बसवलं जातं, जेणेकरून ते कार्टिलेजचं काम करतं. तसेच आपल्याला नडगीच्या हाडामध्ये किंवा टिबियामध्ये टायटेनियमचं इम्प्लांट बसवलं जातं, जे आपल्याला कार्टिलेजचं काम करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, जे दोन्ही हाडामध्ये ज्या चकत्याचं काम करतं, त्याला आपण नवीन हायड्रॉक्सी पॉलिइथिलीनची, अल्ट्रा हाय मोलिक्युलेट पॉलिइथिलीनची चकती आपण जी बसवतो. आपण हे तिन्ही पार्ट्स बदलल्यानंतर आपल्याला सांधा असा दिसतो. हे आर्टिफिशियली आपण कार्टिलेज बदललेलं आहे, जे आपल्याला गोल्डन कलरचं दिसत आहे. हे फिमर बोनचं इम्प्लांट आहे, ते कार्टिलेजचं काम करतं. याच्यामध्ये हाडामध्ये गेलेलं हे टिबियल इम्प्लांट आहे आणि दोन्ही पांढऱ्या ज्या दिसत आहेत या दोन्ही हाडामधल्या चकत्या आहेत. हे सगळं आपण इम्प्लांट बसवल्यानंतर, चेक केल्यानंतर आपल्या हाडाची मुवमेंट अशी केली जाते आणि अशा प्रकारे इम्प्लांट बसवल्यानंतर सांध्याची हालचाल होत असते आणि ती आपल्या नैसर्गिक सांध्याप्रमाणेच काम करते.